अन्वीला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून चाललेलं पप्पा आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया, तर चाललेलो आहे आम्ही आता कोकणामध्ये. तर जातानाच पाऊस चालू झाला. आता ह्या 2-3 दिवसात असं ढगाळ वातावरण आणि पाऊससुद्धा येतोय. त्यानंतर मग थोडंसं पुढं गेल्यानंतर तिथं जांभळंसुद्धा विकायला होते आणि खरंच एकदम फ्रेश आणि छान होते, स्वस्तसुद्धा होते, तर ते घेतले. त्यानंतर थोडंसं पुढं गेलं की डोंगर भाग लागतो, तिथंसुद्धा करवंद हे सुद्धा भेटे. आमच्या इकडे ह्याला काळे मैना म्हणतात. तर अशा पद्धतीने आणि थोडंसं लांब होतं पुण्यापासून, नाही म्हटलं तर 5-6 तास गेले आमचे. त्यानंतर फायनली आम्ही कोकणामध्ये पोचलो. आम्ही दापोलीच्या साईडला आलतो. त्यानंतर मग आम्ही तिथंच बीचच्या साईडलाच एक रूम वगैरे बघितल्या, पण रूम बघण्यात आम्हाला 1-1.5 तास गेला. त्यामुळे इव्हिनिंगचा हे व्ह्यू आम्हाला एन्जॉय करता आलाच नाही. त्यानंतर मग आम्हाला रूम भेटली. खूप छान आहे रूम, ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवेनच. तर चला आजचा मी व्लॉग मी इथंच थांबवते. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.